पुढे ये थोडं बोलू. जय जिजाऊ जय शिवराय. आज 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती. ज्या मातेने या अखंड हिंदुस्थानाला संपूर्ण जगाला आदर्श असा राजा शिवछत्रपती दिला, ज्या राजाने 11 पगड जाती 12 बलुतेदान सर्व जाती धर्माला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, प्रत्येक रयतेला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं, अशा या राजाच्या आईसाहेब राजमाता जिजाऊंची जयंती. एवढंच नाही तर त्याच मातेने छत्रपती संभाजी महाराजांसारखा शूर योद्धा सुद्धा या भूमीवरती घडवला. त्या राष्ट्रमाता जिजाऊंची आज जयंती. या जिजाऊने शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना शिकवण देत असताना संपूर्ण जगाच्या पुढे आदर्श ठेवला की राज्य करत असताना रयतेला कसा न्याय दिला पाहिजे आणि रयतेला पोटच्या पोराप्रमाणे कसं सांभाळलं पाहिजे. ही संस्कृती, हा वारसा राष्ट्रमाता जिजाऊंनी आपल्या सर्वांच्या समोर घालून दिलेला आहे. त्याप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना आदर्श ठेवून प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक कृती आपण केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या स्मृतीस खऱ्या अर्थानं अभिवादन होईल, त्यांचा वारसा आपण पुढे चालवतोय अशा पद्धतीने आपण समजलं जाईल. म्हणून आज 12 जानेवारीच्या निमित्तानं बार्शी येथील जिजाऊ चौक या ठिकाणी आपण आपल्या भगिनी शीतलताई मांजरे यांच्या हस्ते आपण राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. आज या ठिकाणी सर्व जाती धर्मातील बांधव जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं हीच जिजाऊंना खरी आदरांजली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे आदर्श निर्माण केलेला आहे त्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी कृती करावी, एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.